समाचार अब तक, सत्य का साहस। रमेश भाऊ, आपण बरेच वर्षापासून भारतीय जनता पार्टी पक्षाशी जुळलेला आहात आणि यावेळेस पूर्ण बहुमताने भाजप महाराष्ट्रामध्ये तिने सरकार बनवलेली आहे आणि महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे आता मुख्यमंत्री झालेले आहेत। काय सांगणार? नाही, आम्हाला हे एकदम म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस नागपूर शहराचे आहेत आणि ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे आणि आनंदही आहे। कारण की एक होणार व्यक्ती या पदावर आलेला आहे आणि आपण बघताच आहे, जेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा एक ठोस निर्णय त्यांनी घेतले। मराठाच्या विषयात असो, ओबीसीच्या विषयात असो किंवा डेव्हलपमेंटच्या विषयात असो, त्यांनी एक ठोस निर्णय घेतले आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे। तर निश्चित रूपाने येणाऱ्या 5 वर्षात महाराष्ट्र ह्या देशाच्या पहिल्या याच्यावर नंबरवर राहील असं मला निश्चितच वाटते। त्याचप्रमाणे डबल इंजिन सरकार म्हणजे केंद्रातील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि माननीय नितीनजी गडकरी हे सुद्धा या नागपूर शहराचे खासदार आहेत, माननीय मंत्री आहेत। तर त्यांच्या माध्यमातून मागील 10 वर्षात जे काही कामं झाले ते तर पाहण्याजोगे आहे। कारण नागपूर शहर एका उंच पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे। नागपुरातच नाही तर देशभरात त्यांनी रोडचं जाळं तयार केलेलं आहे। तर याप्रमाणे दोन माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून नागपूर हे येणाऱ्या काळात अत्यंत सुंदर आणि समस्यामुक्त होईल असं तरी मला वाटतंय। रमेश भाऊ, एकीकडे महाराष्ट्र शासनाने भाजपनी लाडकी बहन योजना काढलेली होती आणि आपल्याला वाटतं की या निवडणुकीमध्ये लाडकी बहन योजना लाडकी बहिणींनी भाजपला रिटर्न गिफ्ट दिलेला आहे? निश्चितच, कारण की ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे तर निश्चितच त्यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं, त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं। परंतु हे आवश्यकही होतं, कारण की आज आपल्याकडे गरिबी इतकी आहे की 1500 रुपये आपल्याला मोठ्या लोकांना फार वाटत नाही, परंतु त्यांच्या ज्या लोकांना आवश्यकता आहे त्यांना ते 1500 रुपयाचं खूप मोठी मदत म्हणून झालेली आहे। तर निश्चित रूपाने जे आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तर त्याचा लाभ हा निश्चितच पक्षाला मिळालेला आहे आणि त्यामुळे एक वेगळं चित्र म्हणजे आमच्या अपेक्षेच्या बाहेर असं चित्र इथे महाराष्ट्रात दिसलेलं आहे। बरेच वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची इलेक्शन झालेले नाही आहेत, लोकांना खूप त्यांच्या मूलभूत समस्यांकडून वंचित राहावं लागतं आणि आताही अशी काही घोषणा झालेली नाही आहे। यावरती आपलं काय मत आहे? निश्चितच बघा, मी भारतीय जनता पार्टीतर्फे 1997 मध्ये नागपुरातून आपल्या वार्ड क्रमांक तेव्हा 19 होता त्यातून निवडून आलो होतो आणि तेव्हा मला कळतं की जी जनता आहे त्यांचा सगळ्यात जवळचा कोणी व्यक्ती असेल तो नगरसेवक असतो। काही समस्या असल्या त्यांच्या व्यक्तिगत समस्या असो किंवा दुसऱ्या समस्या ते नगरसेवकाकडे येतात, परंतु गेली 3 वर्षापासून या नागपूर शहरामध्ये नगरसेवक नाही, ते काम करू शकत नाही, त्यांच्याकडे फंड नाही। त्याच्यामुळे निश्चितच जनतेला फार त्रास होत आहे आणि हे निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे याही मताचा मी आहे। निश्चित रूपाने येणारी सरकार ही सकारात्मक भूमिका घेतील आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात याची घोषणा निश्चितच होईल असं मला वाटते। कारण तशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे की आणि जे लोकांना म्हणजे समाधान द्यायचं असेल तुम्हाला लहानात लहान लोकांना तर निश्चितपणे त्या वार्डात तो नगरसेवक असणं आवश्यक आहे। त्याच्या माध्यमातून ज्या समस्या असतील त्याचं समाधान लवकरात लवकर आपल्याला शोधता येईल। आपला पक्ष महाविकास आघाडी ही पूर्ण बहुमताने महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि आता महानगरपालिकेचे जर पुढे इलेक्शन झाले, चुनाव झाले तर काय वाटतं आपल्याला की पूर्ण बहुमताने नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप पुन्हा येणार? निश्चितच त्यात काही शंका करण्याचे कारण नाही, कारण की केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे। तर त्यामुळे लोकांनाही कळते की काम कोण करणार। जर ते अपक्ष नगरसेवक निवडून देतील तर काम कुठेतरी त्यांना फंड मिळण्यात किंवा ते अडचणी निर्माण होतील। त्यामुळे लोकांना हे माहित आहे की ज्याचं सरकार आहे त्यांना जर निवडून दिलं तर जास्तीत जास्त फंड येईल। इथे जर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला तर निश्चितप्रमाणे जे केंद्रातून येणारा फंड आहे, महाराष्ट्रातून येणारा फंड आहे तो जास्त प्रमाणात असेल असं मला वाटतं। त्यामुळे लोकही सकारात्मक निर्णय घेतील आणि इथे भारतीय जनता पार्टीला मोठ्या बहुसंख्य मतांनी निवडून देतील, बहुमतात देतील। भाऊ, आपण बरेच वर्षापासून भाजप पक्षाशी जुळलेले आहात, आपण सक्रिय आहात भाजपमध्ये, आपण महानगरपालिकेचे इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक आहात का? बघा, मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1985 पासून काम करतोय। 1997 मध्ये मी नगरसेवक होतो,
मध्ये मी भारतीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सदस्य पण होतो. त्यानंतर मी संघटनेमध्ये विविध पदावर काम केलेलं आहे आणि मी दोनदा निवडणूक मी लढलो, तीनदा लढलो आणि एकदा माझी मिसेस लढली. तर फार कमी मतांनी आम्ही, एकदा 97 मतांनी, एकदा 85 मतांनी, एकदा मागच्या वेळेस 68 मतांनी फक्त माझा पराभव झाला. तर ही स्थिती थोडीशी विपरीत आहे आमच्या या प्रभाग क्रमांक 10 मध्ये. तरी पण यावेळेस मला असं वाटतं की जर पक्षाने निर्णय, माझा यावेळेस मी आमदारकीची तिकीट पण मागितली होती, परंतु पक्षाने जो काही कॅन्डिडेट दिला ते थोडे बाहेरचे असल्यामुळे आम्ही मेहनत तर भरपूर केली. जेवढे गडकरी साहेबांना वोट मिळाले तेवढेच आमच्या यांना वोट मिळाले जे आता हे होते. परंतु त्यात असं झालं की लोकल जर कॅन्डिडेट असतात कोणी भारतीय जनता पार्टीचं, तर निश्चितप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही पश्चिम नागपूरची ही सीट इथं जिंकली असती. परंतु जो पक्षाचा निर्णय त्याच्या मागे उभे राहून आम्ही ठामपणे काम केलंय. येणारी कॉर्पोरेशनची महानगरपालिकेची निवडणूक निश्चितपणे आम्ही त्याचा प्रयत्नात आहोत की दरवर्षी इथे जे आहे तर इथे असं आहे की भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा व्यक्ती म्हणून माझी ओळख आहे आणि त्यामुळे निश्चितच जर पक्षाने जर आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेची निवडणूक निश्चितच लढू. भाऊ, 2024 आता संपतोय, 2025चं आता लगेच आगमन होणार आहे. परिसरातील जनतेला आपण काय आवाहन करणार? 2025 आव्हान म्हणजे जनतेला हेच आहे की आपण प्रामाणिकपणे आणि देशहिताकरता आपले कार्य करावं. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपल्या जनप्रतिनिधी निश्चितपणे मांडाव्या आणि येणारा काळ हा चांगला आहे आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या योग्य प्रतिनिधीद्वारे त्या मांडाव्या आणि येणाऱ्या काळात आपला सहयोग सुद्धा या पक्षाला राहिला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या समस्या आहेत, जशी काही वेगवेगळ्या आपण योजना राबवतो आहे महाराष्ट्रात आणि केंद्र शासनातर्फे वेगवेगळ्या आपण योजना राबवतो आहे, त्या योजनेचा लाभ हा जनतेला मिळतच आहे. पण आणखी काही सुधारणा करायची असेल तर तसे सुधारणा या सरकारतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं असं मी त्यांना आवाहन करतो. पश्चिम नागपुरातील सर्व नागरिक बंधूंना आणि देशवासियांना मी माझ्यातर्फे या 2025 जो नवीन वर्ष येणार आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनात सदैव भरभराटी, स्वास्थ्य त्यांचं चांगलं राहावं अशी मी माझ्यातर्फे अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. येणारा काळ हा आपला उज्ज्वल आणि भरभराटीचा राहावं अशा शुभकामना देतो.